योहान शुभवर्तमान अध्याय 8. व्यभिचारी स्त्री. येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर मोठ्या सकाळी तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याचकडे आले आणि तो बसून त्यास शिकवू लागला. त्यावेळी शास्त्री व फरीसी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याचकडे आणले व तिला मध्ये उभे करून त्याला म्हणाले, गुरुजी, ह्या स्त्रीला ती व्यभिचार करीत असताना धरण्यात आले आहे. मोशाने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की अशाच दगडमार करावा. तर आपण तिजविषयी काय सांगता? त्याचवर दोष ठेवायला आपणास काही निमित्त मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी हे म्हटले. येशू तर खाली ओनवून बोटाने भूमीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यास म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिजवर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून भूमीवर लिहू लागला. हे ऐकून वडिलापासून आरंभ करून शेवटल्या इस्मापर्यंत एकामागून एक असे ते सर्वजण निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे ते कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. जगताचा प्रकाश. जगताचा प्रकाश. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यावरून फरीसी त्याला म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही. येशूने त्यास उत्तर दिले, मी स्वतःविषयी साक्ष देतो तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. तुम्ही देहबुद्धीने न्याय करता. मी कोणाचा न्याय करीत नाही, आणि जर मी कोणाचा न्याय केला तर माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही, तर मी व ज्याने मला पाठविले तो असे आहो. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की 2 मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणार आहे, आणि ज्या पित्याने मला पाठविले तोही मजविषयी साक्ष देतो. यावरून ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही मला व माझ्या पित्यालाही ओळखीत नाही. तुम्ही मला ओळखिले असते तर माझ्या पित्यालाही ओळखिले असते. तो मंदिरात शिकवित असताना ही वचने जामदारखान्यात बोलला, तरी कोणी त्याला धरले नाही, कारण त्याची वेळ तोपर्यंत आली नव्हती. ओढवणाऱ्या संकटाविषयी इशारे. ओढवणाऱ्या संकटाविषयी इशारे. ह्यानंतर तो पुन्हा त्यास म्हणाला, मी निघून जातो. तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापात मराल. जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येत नाही. यावरून यहुदी म्हणाले, जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येत नाही असे हा म्हणतो. यावरून हा स्वतःला जीवे मारून तर घेणार नाही. त्याने त्यास म्हटले, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. ह्यामुळे मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. ह्यावरून त्यांनी त्याला म्हटले, तू कोण आहेस? येशूने त्यास म्हटले, जे पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो तेच. तुम्हाविषयी मला पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे, आणि ज्या गोष्टी मी त्याचपासून ऐकल्या त्या मी जगात सांगतो. तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यास समजले नाही. यास्तव येशूने त्यास म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मी तो आहे, आणि मी आपण होऊन काही करीत नाही, तर पित्याने मला पाठविल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण
जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. तो या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याचवर विश्वास ठेवला. यहुद्यांबरोबर झालेला वादविवाद. ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील. त्यांनी त्याला म्हटले, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. यास्तव जर पुत्र तुम्हास स्वतंत्र करील तर तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाची प्रगती होत नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता. त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे. येशूने त्यास म्हटले, तुम्ही अब्राहमाची मुले असता तर तुम्ही अब्राहमाची कृत्ये केली असती. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हा सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारावयास पाहता. अब्राहमाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करता. ते त्याला म्हणाले, आम्ही व्यभिचारापासून जन्मलो नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यास म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही, तर त्याने मला पाठविले. तुम्ही माझे बोलणे का समजत नाही? याचे कारण असे की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे आणि तो सत्याला टिकला नाही, कारण त्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, ते स्वतःहूनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. मी तुम्हास सत्य सांगतो, म्हणून तुम्ही माझा विश्वास धरीत नाही. तुम्हातील कोण मजवर पाप लागू करेल? मी सत्य सांगत असता तुम्ही माझा विश्वास का धरीत नाही? जो देवाकडला आहे तो देवाच्या गोष्टी ऐकतो. तुम्ही देवाकडले नाही, म्हणून तुम्ही ऐकत नाही. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, तू शोमरोनी आहेस व तुला भूत लागले आहे, हे आम्ही खरे सांगतो की नाही? येशूने उत्तर दिले, मला भूत लागले नाही, तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. मी स्वतःचे गौरव पाहत नाही, ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा एक जण आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळेल तर तो कधीही मरणार नाही. यहुदी त्याला म्हणाले, तुला भूत लागले आहे हे आता आम्हास कळले. अब्राहम व संदेष्टे मेले आणि तू म्हणतोस, जर कोणी माझे वचन पाळेल तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप अब्राहम मेला, त्यापेक्षा तू मोठा आहेस काय? संदेष्टेही मेले, तू आपणाला कोण म्हणतोस? येशूने उत्तर दिले, मी स्वतः आपले गौरव केले तर ते काही माझे गौरव नाही. माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याला म्हणता. तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखीत नाही असे जर म्हणेन तर तुमच्यासारखा लबाड होईन. मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेने उल्हासित झाला व तो पाहून त्याला हर्ष झाला. यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुला अजून 50 वर्षे झाली नाही आणि तू अब्राहमाला पाहिले काय? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, अब्राहम झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्याचवर फेकण्यासाठी दगड उचलले. परंतु येशू त्यांच्यामधून जाऊन मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.